सर साईज सर बाजूला नाही पुरीचे फोटो घ्या समोर. आम्ही सर्वजण संगमनेर तालुक्याचे आणि शहराचे सर्व महिला पुरुष आणि लहान मुलं इथे जमलेले आहेत. एक तीव्र निषेध करण्यासाठी इथे जमलेले आहेत. खरंच आपल्या सर्वांना माहीत आहे की 2-1 दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये नसरापूर गावामध्ये एका लहान मुलीची 3.5 वर्षाच्या मुलीचा रेप करून तिची हत्या करण्यात आली. अतिशय म्हणजे इतकं क्रूर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपल्या सर्वांना खूप वेदना देणाऱ्या आहेत. आपण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत, जिथे चौरंग आखला जायचा, जर मुलींना किंवा महिलांवरती अत्याचार झाले, कुणी वाईट बोललं किंवा काही केलं तरी चौरंग आखत होते. आता ह्या महाराष्ट्रामध्ये आता अजूनही काही कठोर शिक्षा होताना आपल्याला दिसत नाही. खरंच सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा फुलेंनी तेवढा लढा आणि जो त्याग दिलेला आहे ह्या मुलींना, आपल्या सर्व मुलींना, महिलांना पुढे आणण्यासाठी. त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना अजूनही घडत आहेत. हे अतिशय निंदनीय आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आणि त्या छोट्याशा रेपवतीला न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आज आम्ही सर्वजण जमलेलो आहोत. संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक आज इथे आहेत आणि हे लहान मुली ज्या सगळ्या तुम्हाला दिसत आहेत त्यासुद्धा न्याय त्या छोट्या मुलीसाठी मागत आहे. मला सर्वांना एवढीच विनंती आहे की सर्वजण, सर्व पक्ष, धर्म, जात ह्या सगळ्या गोष्टी विसरून आपण सर्वांनी पुढं आलं पाहिजे आणि काही कठोर शासन ह्या माणसाला तर झालंच पाहिजे. पण इथून पुढे असं कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती किंवा महिलेवरती असं काहीही घडणार नाही. त्याच्यासाठी कडक नियम आणि कडक कायदे हे होणं अतिशय गरजेचं आहे. काय की जोपर्यंत हे कायदे कडक होणार नाही आणि ह्या कायद्याच्या माध्यमातून अशा नरधमांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत ह्याचं गांभीर्य कोणाला येणार नाही. अजूनही भारतामध्ये प्रत्येक मिनिटाला एका मुलीचा रेप होत असतो आणि तेव्हा आपण म्हणजे जे विकसित भारत, अच्छे दिन भारत आणि नवीन भारत आणि वेगवेगळ्या भारताला वेगवेगळे जे नावं दिले जात आहेत, अशा भारतामध्ये आपण पुढे जात असताना अजूनही आपल्या मुली आणि महिलांना सेफ नाही आहेत. याचं खरं ही लाजिरवाणी गोष्ट ही आपल्या सर्वांसाठी आहे. मला एवढंच वाटतं की आज सर्वजण आलेत एकत्रित. मला बाकीच्या ज्या संघटना आहेत ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टींवरती भरपूर उद्रेक करतात, सकल हिंदू समाज म्हणून पुढे येतात, आज कुठे आहेत ते सर्वजण ज्यांनी निषेध केला पाहिजे अशा गोष्टींसाठी? ते सर्वजण शांत बसलेत किंवा त्यांच्या विजयाचा मोठा जल्लोष करत आहेत. पण जेव्हा उतरलं पाहिजे रस्त्यावरती, जेव्हा काम केलं पाहिजे, कठोर निर्णय घेतले पाहिजे, शासनाला विनंती केली पाहिजे, तेव्हा इथं कुणी दिसत नाही. तेव्हा आम्ही सर्वजण हे सर्वसामान्य नागरिक आज इथे आलेले आहेत आणि ते ह्या सगळ्यांना आणि सांगायला आलेले आहे आणि शासनाला सांगायला आलेले आहेत की कठोर शिक्षा जसं दुर्गा आत्या इथे म्हटलं, फक्त फाशी देऊन चालणार नाही, पण इतकी कठोर ती शिक्षा असली पाहिजे की पुढच्या वर्षानुवर्ष ह्याचं उदाहरण जे आहे ते सगळ्या अशा मानसिकतेच्या माणसांना, लोकांना ते राहायला पाहिजे की कुणीही कोणत्याही मुलीवरती किंवा बालिकेवरती हात उचलायच्या आधीसुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे. अजूनही आपल्या वडगाव पानची ॲसिड हल्ल्याची गोष्ट आहे, अजूनही सापडलेला नाही तो माणूस. 45 दिवस उलटून गेलेले आहेत, 50 दिवस होत आलेले आहेत, अजूनही तो मनुष्य सापडलेला नाही. असं शासन चालणार आहे का? असं तुमचं सगळं प्रशासन चालणार आहे का की
जो अशा कृती करतोय तो सेफली कुठेतरी फिरतोय आणि कोण त्याला संरक्षण देत आहे ते आपल्याला अजून माहीत नाही. पण असे लोक जर कुठे असतील तर आपल्या सर्व जनतेची, आपल्या सर्व नागरिकांची ही जबाबदारी असते की अशा लोकांना पुढे घेऊन त्यांना आपल्या न्यायाच्या दारामध्ये त्यांना आणलं पाहिजे. एवढंच मला वाटतं. खरं तर आज सगळेजण इथे आलेले आहेत. आमची सगळ्यांची एवढीच विनंती आहे की कठोरातली कठोर शिक्षा, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या आणि ती शिक्षा जी आहे ती तुम्ही केली पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे.